नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. टिपा लिहा मित्रांनो, आपण पाहणार आहोत काही महत्त्वाच्या टिपा लिहा. तर एक लक्षात घ्यायचं, ज्या आपण टिपा बघणार आहोत या सर्व टिपा ज्या आहेत त्या बोर्डाच्या परीक्षेला टिपासाठीच येतील असं नाही. यातले काही मुद्दे जे आहेत ते तुम्हाला एका मार्काचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यामध्ये येऊ शकतात. काही मुद्दे याच्यातल्या काही ओळी ज्या आहेत त्या तुम्हाला रिकाम्या जागा, गाळलेल्या जागा किंवा इतर काही प्रश्नही त्यावरती विचारले जाऊ शकतात. त्यामुळं सर्व अंगांनी आपल्याला या ठिकाणी तयार राहायचं आहे. ओके, तर जाऊयात मित्रांनो पुढे. पण पुढे जाण्याच्या अगोदर मी रिक्वेस्ट करेल, बऱ्याच मुलांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला. जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. बघा मित्रांनो, जोडणारे दुवे ही एक टीप आहे, तर ही आपण समजून घेण्याचा अगोदर प्रयत्न करूयात. बघा, आपल्याला याच्यामध्ये जर आपण बघितलं जोडणाऱ्या दुव्यांमध्ये, तर बघा काय की जोडणारे दुवे किंवा जोडणारे दुवे ही संकल्पना दोन उदाहरणांच्या द्वारे स्पष्ट करा. जुलै 2022ला हा प्रश्न आला होता. बघा, याचं उत्तर लिहिताना आपण काय लिहू शकतो की काही सजीवांमध्ये अशी शारीरिक लक्षणे असतात की तीच लक्षणे दोन वेगवेगळ्या गटातील सजीवांमध्ये आढळून येतात. दोन वेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असल्याने अशा लक्षणांना जोडणारे दुवे आपण म्हणतो. बघा, एकदम सोपं आहे की काही सजीवांमध्ये अशी काही शारीरिक लक्षणे असतात की जी लक्षणे दोन वेगवेगळ्या गटांमधील सजीवांमध्ये आढळून येतात आणि दोन वेगवेगळ्या गटांना ही लक्षणे जोडत असतात, म्हणून यांना आपण जोडणारे दुवे असे म्हणतो. उदाहरणार्थ पेरिपॅटस, हा जो डबल आला शब्द पेरिपॅटस, हा जो आहे ना ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे, कारण या दोघांचे सुद्धा गुणधर्म जे आहे ते पेरिपॅटसमध्ये आढळतात. त्याचबरोबर ॲनेलिडा व संधिपाद या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणी संघाची वैशिष्ट्ये हा प्राणी दर्शवतो. बरोबर का? हा जो प्राणी आहे म्हणजे पेरिपॅटस, हा ॲनेलिडा आणि संधिपाद या दोन्ही अपृष्ठवंशीय प्राणी संघाची वैशिष्ट्ये दर्शवतो. बरोबर. त्याचबरोबर ॲनेडिला किंवा वलयी प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म व पार्श्वपादासारखे अवयव आणि संधिपाद प्राण्याप्रमाणे श्वसनलिका, खुली रक्ताभिसरण संस्था या प्राण्यामध्ये आढळते. म्हणजे या प्राण्यामध्ये बघा काय आढळते, खंडीभूत अंग म्हणजे वलयी प्राण्यांप्रमाणे किंवा ॲनेलिडा प्राण्यांप्रमाणे खंडीभूत अंग, पातळ उपचर्म आढळतं. त्याचबरोबर पार्श्वपादासारखे अवयव सुद्धा आढळतात आणि त्याचप्रमाणे संधिपाद प्राण्यांप्रमाणे श्वासनलिका आणि खुली रक्तभिसरण संस्था सुद्धा या प्राण्यांमध्ये आपल्याला आढळून येते. त्याचबरोबर पुढचा मुद्दा जर आपण बघितला की डगबिल प्लॅटिपस हा जो प्राणी आहे तो सरीपसृष्टी आणि सस्तन वर्ग या दोघांना जोडणारा दुवा आहे. का माहिती आहे? कारण सरीपसृष्ट प्राण्यांप्रमाणे हा अंडी घालतो. म्हणजे डगबिल प्लॅटिपस हा जो आहे तो अंडी घालतो सरीपसृष्टी प्राण्यांप्रमाणे, परंतु सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यात दुग्धग्रंथी व शरीरावरील केस असतात. ओके, म्हणजे याच्यामध्ये सरीपसृष्टी प्राण्यांप्रमाणे हे अंडी घालतो आणि सस्तन प्राण्यांप्रमाणे याच्यामध्ये दुग्धग्रंथी असतात आणि त्याचबरोबर शरीरावर केस असतात. चौथा मुद्दा आहे लंग फिशचं आपण उदाहरण देऊ शकतो की हा जो मत्स्य आणि उभयचर या दोन्ही वर्गांना जोडणारा दुवा आहे. तो मासा असून सुद्धा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. ओके, जोडणाऱ्या दुव्यांवरून उत्क्रांती कशी कशी होत गेली असावी याचा अंदाज आपल्याला येतो, हे आपण समजून घेऊ शकतो. ठीक आहे, तर हे काही मुद्दे आहे जोडणारे दुवे या संकल्पनेवर आधारित. पुढचा मुद्दा आहे अवशेषांगे. मित्रांनो म्हणजे काय हे आपण आता या ठिकाणी समजून घेऊयात थोडंसं. बघा की जुलै 2019ला हा प्रश्न आला होता की अवशेषांगे हे सजीवांच्या शरीरातील अवयव ऱ्हास पावलेल्या किंवा पूर्ण वाढ झालेल्या अवस्थेत असून निरुपयोगी असतात. म्हणजे या ठिकाणी अवशेषांगे जी आहे ती शरीरातील अवयव ऱ्हास पावलेले असतील किंवा अपूर्ण वाढ झालेल्या अवस्थेतले काही अवयव असतील आपल्या शरीरामध्ये आणि जे निरुपयोगी असतात, ज्यांचा काही उपयोग नसतो. नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेत ही इंद्रिये नाहीशी होण्याच्या मार्गाला लागलेली असतात, परंतु अशी निरुपयोगी इंद्रिये नाहीशी होण्यासाठी हजारो वर्ष लागतात. काही ठराविक वर्षात नाही तर हजारो वर्षानंतर ही इंद्रिय जी आहे ती नाहीशी होतात. एका प्राण्याच्या शरीरात असणारी अवशेषांगे दुसऱ्या प्राण्याच्या शरीरात उपयुक्त अशा अवयवांच्या स्वरूपामध्ये असतात. म्हणजे एखाद्या प्राण्याच्या शरीरामध्ये जर एखादं अवयव असेल ते निरुपयोगी असेल, परंतु दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये तेच अवयव खूप उपयोगी असू शकतं. एका सजीवातील असा अवयव त्या सजीवात जरी काही कार्य करीत नसला तरी दुसऱ्या सजीवात तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करत असतो. आता आंत्रपुच्छाचा जर विचार केला तर हे मानवी अवशेषांग आहे ज्याचा उपयोग मानवाला होत नाही, कारण ते मानवी शरीरात निरुपयोगी आहे. पण रवंथ करणाऱ्या प्राण्यांसाठी ते आवश्यक आणि कार्यक्षम असं अवयव आहे.
मानवाला अवशेषांगाच्या रूपातील निरुपयोगी असणारे कानांचे स्नायू माकडांमध्ये मात्र कान हलवू शकतात. आपल्याकडे ते कान हलवत नाही त्या अवशेषांगाद्वारे, परंतु माकडांमध्ये मात्र हे कान हलवू शकतात. तर अशा प्रकारे आपण ही कन्सेप्ट जी आहे ती आपण मांडू शकतो. पुढचा जो मुद्दा आहे देवराई. तर देवराई आपण समजून घेऊयात मित्रांनो. बघा की देवराई म्हणजे काय, नोव्हेंबर 2020 आलेला प्रश्न. देवराई म्हणजे समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. बघा की समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणीही जंगलतोड, शिकार अशा क्रिया करत नाही. बरं का, म्हणजे देवाच्या नावाने संरक्षित केलेले किंवा राखीव ठेवलेले जैवविविधतापूर्ण असं एक क्षेत्र आहे. ओके, आणि येथे देवाच्या नावाने हे जंगल असतं, राखून ठेवलेलं असतं, त्याच्यामुळे हे पवित्र मानलं जातं आणि त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारची जंगलतोड होत नाही, शिकार होत नाही, वृक्षतोड होत नाही. ओके, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये आपण सांगू शकतो की हे परंपरेने चालत असलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्यच एक प्रकारे असतं. सरकारचे वन खाते देवराईचा सांभाळ करीत नाही, परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो आपल्या खांद्यावरती. पश्चिम भारतात बरोबर का, भारताच्या पश्चिम घाटात अशा खूप देवराया आहेत. शिवाय संपूर्ण भारतात दाट जंगलाच्या देवराया आपल्याला आढळून येतात. तर देवराई या कन्सेप्टवर आधारित ही काही टीप आहे ती आपण अशी मांडू शकतो. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे वर्गीकरणाचे फायदे. बघा, पहिला वर्गीकरणाचा फायदा काय की वर्गीकरण या पद्धतीने प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला सोपा जातो. दुसरा मुद्दा आहे गटातील प्रातिनिधिक प्राण्यांचा अभ्यास केला जातो, तरी त्या गटातील इतर प्राण्यांची माहिती देखील मिळवता येते. म्हणजे गटातील काही प्रातिनिधिक प्राण्यांचा जरी आपण अभ्यास केला तरी आपल्याला त्यावरून इतर प्राण्यांची माहिती देखील मिळवता येते. त्यानंतर उत्क्रांतीच्या दिशा आणि गती यांची माहिती आपल्याला या वर्गीकरणामधून मिळते. वर्गीकरण केल्यामुळे आपल्याला उत्क्रांतीची दिशा कुठून कुठपर्यंत गेलेली आहे आणि उत्क्रांतीची गती नेमकी कशी आहे हे आपल्याला समजतं. चौथा मुद्दा आपण मांडू शकतो प्राण्यांना अचूकपणे आपल्याला ओळखता येतं आणि त्यांचे इतर सजीवांशी असलेलं नातं जे आहे ते आपण समजून घेऊ शकतो वर्गीकरणामुळं. ओके, त्याच्यानंतर विविध प्राण्यांचे नेमके अधिवास कोणते, त्यांचे निसर्गातील नेमके स्थान कोणते इत्यादींची माहिती ही आपल्याला वर्गीकरणामुळेच मिळते. ओके, आणि पुढचा मुद्दा आहे निरनिराळ्या प्राणी अनुकूलनांची सविस्तर माहिती आपल्याला या ठिकाणी वर्गीकरणामुळेच मिळते. ओके, अशा प्रकारे वर्गीकरणाचे काही फायदे आहेत. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे औषधी वनस्पतीचं महत्त्व. मित्रांनो, औषधी वनस्पतींचं महत्त्व आजच्या काळामध्ये खूप जास्त मोठ्या प्रमाणात आहे, कारण आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा एक फार मोठा वारसा आहे. यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केल्या जात होत्या. महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणात केली जाते. पूर्वी काय व्हायचं की ह्या ज्या काही औषधी वनस्पती आहेत त्या खूप दूरवरून जंगलातून आणल्या जायच्या, परंतु आता औषधी वनस्पतींची लागवड केली जात आहे. जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठ मध अशा काही वनस्पतींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. ॲलोपॅथीच्या औषधात देखील या वनस्पतींचा वापर आपल्याला होतो. त्यामुळे औषधी वनस्पती खूप महत्त्वाच्या आहेत. रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतींपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम हे खूप कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह ठरते, कधीही फायद्याचेच ठरते. याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात, याचे कुठलेही दुरुपयोग नसतात, दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत नाही. ओके, म्हणून औषधी वनस्पतींचं महत्त्व जे आहे ते खूखूप मोठं आहे. जुलै 2022 हा प्रश्न आला होता. ओके, पुढे बघा अभिरूप सराव म्हणजे नेमकं काय. बघा, अभिरूप सराव हा भविष्यात येणाऱ्या आपत्तींशी दोन हात करण्यास उपयुक्त असतो. बरं का, म्हणजे मॉक ड्रिल आपण म्हणतो, म्हणजे एक सराव, आपण एक टेस्ट आपण करतो एक प्रकारची, की आपत्तींशी दोन हात करण्यास आपल्याला उपयुक्त ठरतो. एखादी आपत्ती बघा या ठिकाणी समजून घेऊयात. अभिरूप सरावामुळे आपत्ती आल्यानंतर तत्काळ आणि कमीत कमी वेळेत करावयाच्या तयारीची स्थिती आपल्याला मोजता येते. ओके, यासाठी आपत्ती आल्यावर करावयाच्या प्रतिसादाच्या प्रतिक्रियेत किंवा प्रक्रिया ज्या आहेत त्या तपासण्यासाठी आभासी संचलन करण्यात येते. म्हणजे एक प्रॅक्टिस आभासी संचलन आपण करतो. मॉक ड्रिल म्हणजे आपण एक सराव करतो. एखाद्या ठिकाणी आपत्ती जर आली तर नेमकं काय काय करायचं अशा प्रकारे एक आपण सराव करतो आणि त्या सरावाचे फायदे भरपूर असतात. आपत्ती आल्यावर तिच्या निवारणासाठी काही नियोजन केलेले असते.
अशा सर्व कृतींची अंमलबजावणी यशस्वी होते का हे पाहण्यासाठी आपण अभिरूप सराव जो आहे तो आपल्याला उपयुक्त ठरतो. यानंतर यासाठी प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींना काही कृती देण्यात आलेल्या असतात. आपण आपत्ती निवारणासाठी उभ्या केलेल्या यंत्रणांच्या सक्षमतेचा अंदाज घेण्यासाठी असा अभिरूप सराव उपयुक्त ठरतो. उदाहरणार्थ आग लागल्यास काय करावे याचा अभिरूप सराव घेतला जातो. ओके. यानंतर विनाऑक्सी श्वसन म्हणजे काही खूप महत्त्वाची आहे टिप बघा. काही सजीव ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकत नाही. ओके. उदाहरणार्थ अनेक जीवाणू अशा सजीवांना ऊर्जा मिळवण्यासाठी विनाऑक्सी श्वसनाचा अवलंब करावा लागतो. विनाऑक्सी श्वसनाचे ग्लुकोज विघटन म्हणजे ग्लायकोलायसिस आणि किण्वन म्हणजे फर्मेंटेशन हे 2 टप्पे असतात बरं का. म्हणजे विनाऑक्सी श्वसनाचे यात ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होऊन कमी ऊर्जा मिळते. विनाऑक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचं अपूर्ण विघटन होतं आणि ऊर्जा जी आहे ती कमी प्रमाणात आपल्याला मिळते. या प्रक्रियेत ग्लुकोज विघटनातून तयार झालेले पायरुविक आम्ल काही विकरांच्या मदतीने इतर कार्बनी आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये रूपांतरित केले जातात. यालाच आपण किण्वन म्हणतो. काही उच्चस्तरीय वनस्पती, प्राणी आणि ऑक्सिजनच्या सानिध्यात राहू शकणारे सूक्ष्मजीव सुद्धा त्यांच्या भोवती ऑक्सिजन वायूची पातळी कमी झाल्यास ऑक्सी श्वसनाऐवजी विनाऑक्सी श्वसनाचा अवलंब करतात. म्हणजे आजूबाजूला जर ऑक्सिजनची पातळी कमी झाली तर ते ऑक्सिजन वायू जर नसेल, आजूबाजूला खूप कमी असेल तर ऑक्सी श्वसनाऐवजी विनाऑक्सी श्वसनाचा अवलंब करतात. कोण? इतर जे काही ऑक्सिजन घेणारे जे काही वनस्पती प्राणी असतील, ऑक्सी श्वसन करणारे वनस्पती प्राणी आहेत ते. आणि तिसरा मुद्दा आहे बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनाऑक्सी श्वसन करतात. जमीन जर पाण्याखाली बुडाली तर. आणि तसेच आपण ज्यावेळेस व्यायाम करतो त्यावेळेस आपल्याला व्यायाम करताना मांसपेशी विनाऑक्सी श्वसन करत असतात. हे पण समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला शरीरात कमी ऊर्जा तयार होऊन लॅक्टिक आम्ल साठते आणि आपल्याला थकल्यासारखं वाटतं. तर मित्रांनो, आपल्याला थकल्यासारखं का वाटतं व्यायाम केल्यानंतर त्याचं एक कारण सुद्धा या ठिकाणी दडलेलं आहे. ह्या चौथ्या मुद्द्यामध्ये एखादं कारण येऊ शकतं. पुढचा मुद्दा आहे खंडीभवन. बघा, खंडीभवन हा लैंगिक प्रजननाचा एक प्रकार आहे. बहुपेशीय सजीवांमध्ये हा प्रकार आढळतो खंडीभवन बरं का. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो बरं का. म्हणजे खंडीभवनमध्ये म्हणजे एका जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होतात आणि प्रत्येक तुकडा एक नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो. जसे की शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन. ओके. यांसारख्या सारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारे प्रजनन होते. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्याच्या तंतूंची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. ओके. आणि प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून जगतो. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे छोटे तुकडे झाले तर प्रत्येक तुकड्यातून एक नवीन सायकॉन तयार होतो. तर ही कन्सेप्ट सुद्धा महत्त्वाची आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मुकुलायन. बघा, पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीर भित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशीच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास आपण मुकुल असं म्हणतो. ओके. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होतं. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर व पचनगृहेशी संलग्न असतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होत असतं. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो. अशा प्रकारे मुकुलायन ही संकल्पना आपण स्पष्ट करू शकतो. ओके. पुढे बघा, पर्यावरण संवर्धन. 23 मार्च 2023 म्हणजे मागच्या वर्षी आलेला हा जो प्रश्न आहे तो बघा. पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित घटकांचा परिणाम होऊन बऱ्याच पर्यावरणीय समस्या निर्माण झालेल्या आहेत. या समस्यांचा विपरीत परिणाम सर्व समाज जीवनावरती होत असतो हे आपल्याला माहिती आहे. हे जीव टिकण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची आज गरज आहे. ओके. हे समजून घ्या. यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे काही कायदे सरकारने केलेले आहेत. काही आंतरराष्ट्रीय करार देखील पर्यावरण संवर्धनासाठी केलेले आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना देखील यात कृतीशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी आणि समस्या सोडवण्यासाठी युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम
म्हणजे UNEP ची स्थापना करण्यात आलेली आहे. ओके, तर हे समजून घेणं गरजेचं आहे आपल्याला. पुढे बघा, किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे काय, ही सुद्धा खूप महत्त्वाची आहे. बघा, किरणोत्सारी प्रदूषण हे नैसर्गिक आणि मानवनिर्मित या दोन प्रकारे होऊ शकते. किरणोत्सारामुळे बाहेर पडलेली अल्ट्राव्हायोलेट किरणे, इन्फ्रारेड किरणे ही नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. बरं का, ही किरणे जी आहेत ती नैसर्गिक किरणोत्सारात मोडतात. एक्स-रे, अणुभट्ट्यांमधून होणारा किरणोत्सार हे मानवनिर्मित किरणोत्सारात मोडतात. म्हणजे दोन प्रकारचे किरणोत्सार आहेत, एक नैसर्गिक आणि एक मानवनिर्मित. ओके, जगात आतापर्यंत चेर्नोबिल, विंडस्केल आणि 3 माईल आयलंड अशा मोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. या दुर्घटनांमुळे हजारो व्यक्ती दीर्घकाळ प्रभावित झालेल्या आहेत. मित्रांनो, हे लक्षात घ्या. बघा, किरणोत्सारी प्रदूषकाचे काही दुष्परिणाम पुढील प्रमाणे आहेत. उदाहरणार्थ, एक्स-रेच्या उच्च प्रारणामुळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतात. दुसरा मुद्दा, शरीरातील ऊतींचा नाश होतो, जनुकीय बदल घडून येतात आणि आपल्या दृष्टीवर सुद्धा हानिकारक परिणाम होतो. ओके, तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत किरणोत्सारी प्रदूषणाच्या संदर्भात. पुढचा आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. बघा, विद्युत निर्मिती करत असताना काही घटक असे आहेत, काही प्रक्रिया अशा आहेत की ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होतं आणि काही घटकांमुळे प्रदूषण निर्माण होत नाही, पण खूप साऱ्या नाही, परंतु विद्युत निर्मिती करताना बऱ्याच ठिकाणी प्रदूषण निर्माण होतं. कसं बघा, उदाहरणार्थ कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम यांसारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाहीये. म्हणजेच या ऊर्जा स्रोतांचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरांमुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. तर हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की बाबा, कोळसा असेल, नैसर्गिक वायू असेल, यांसारखी खनिज इंधने असेल किंवा युरेनियम, प्लुटोनियम यांसारखी आण्विक इंधने तयार करताना किंवा इंधने वापरून वीज निर्मिती तयार करत असताना, विद्युत निर्मिती तयार करत असताना ती पर्यावरण स्नेही नसते. याच्यामुळे अनेक घातक परिणाम जे आहे ते पर्यावरणावर होत असतात. दुसरा मुद्दा, कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी खनिजे इंधनाच्या ज्वलनातून यांसारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. यामुळे हवा प्रदूषित होते. म्हणजे कोळसा, नैसर्गिक वायू यांसारखी इंधने तयार करत असताना किंवा यांच्या ज्वलनामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही कणांची निर्मिती होते आणि ती हवेत मिसळतात आणि हवा दूषित होते. कोळसा व खनिज तेल म्हणजे पेट्रोल, डिझेल असेल इत्यादी नैसर्गिक वायू असतील, ही सारी जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागलेली असतात. शिवाय भूगर्भातील त्यांचे साठे सुद्धा मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्यकाळात हे साठे संपणार आहेत. आणि चौथा मुद्दा, पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षा यांसारखे परिणाम होतात. जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात. त्यामुळे दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार लोकांना होऊ शकतात. या सर्व बाबी लक्षात घेता खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा ही पर्यावरण स्नेही नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके, पुढचा मुद्दा आहे योगार्ट उत्पादन. बघा, योगार्ट उत्पादन बघा, लॅक्टोबेसियाल जीवाणूंच्या मदतीने म्हणजे विरजन वापरून आपण तयार झालेल्या दह्याला योगार्ट म्हणतात. बरं का, कशामुळे, विरजन वापरून तयार होणारे जे काही दही आहे त्याला आपण योगार्ट म्हणतो. त्याचे औद्योगिक उत्पादन करताना प्रथिनांचे प्रमाण योग्य राखण्यासाठी दुधात प्रथिनांसाठी दुधाची पावडर मिसळली जाते. दूध तापवून कोमट करून त्यात स्ट्रेप्टोकॉकस थर्माफिलिस व लॅक्टोबॅसिलस डेल्ब्रुकी या जीवाणूंचे एकास एक प्रमाणातील मिश्रण मिसळवलं जातं. त्याचबरोबर स्ट्रेप्टोकॉकसमुळे लॅक्टिक आम्ल तयार होतं आणि हे लॅक्टिक आम्ल तयार होऊन प्रथिनांचे जेल बनते व दह्याला घट्टपणा येतो. ओके, लॅक्टोबॅसिलमुळे ॲसेटाल्डिहाइड सारखी संयुगे बनतात व दह्याला एक विशिष्ट स्वाद मिळतो. योगार्टमध्ये आताशा फळांचा रस इत्यादी मिसळून विविध स्वाद निर्माण केले जातात. उदाहरणार्थ स्ट्रॉबेरी योगार्ट म्हणजे स्ट्रॉबेरी योगार्ट, बनाना योगार्ट. योगार्टचे पाश्चरीकरण करून ते जास्त टिकवता येते. त्यातील प्रोबायोटिक गुणधर्म जे आहेत ते वाढतात. ओके, अशा प्रकारे योगार्ट उत्पादन आपण समजून सांगू शकतो. आता मूल पेशी ही संकल्पना सुद्धा खूप महत्त्वाची आहे. बघा, त्याच्यात काय की स्त्रीयुग्म व पुयुग्म यांचे मिलन झाल्यानंतर ते युग्मनच बनते. त्यापासून पुढील सजीव बनतो. वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळात तो सजीव पेशींचा एक गोळा असतो. त्यातील सर्व पेशी जवळपास एकसारख्याच असतात आणि या पेशींना आपण मूल पेशी म्हणतो. ओके, आता मूल पेशींचे उपयोग काय? पहिली गोष्ट, पुनर्जीवनासाठी उपयोग होतो. कसा? सेल थेरपी, मधुमेह, हृदयविकाराचा झटका, अल्झायमरचा आजार, कंपवात,
इत्यादीमुळे निकामी झालेल्या ऊती बदलण्यासाठी मूल पेशींचा आपण वापर करतो. दुसरा मुद्दा आहे ॲनिमिया, ल्युकेमिया, बॅलेन्सेमिया इत्यादी रोगांमध्ये लागणाऱ्या रक्तपेशी बनवण्यासाठी सुद्धा मूल पेशींचा उपयोग होतो. आणि दुसरा उपयोग आहे अवयव रोपण, म्हणजे यकृत असेल, किडनी असेल यांसारखे अवयव निकामी झाल्यास मूल पेशीपासून ते अवयव बनवून त्यांचे रोपण करता येते. तर अशा काही महत्त्वाच्या टिपा आपण बघितल्यात. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की या ज्या टिपा आहेत, या कन्सेप्ट आहेत, या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला फक्त टिपा लिहायसाठी येतील असं नाही. टिपा लिहायसाठी येतील किंवा एका वाक्यात उत्तरेमध्ये सुद्धा यातले काही प्रश्न येतील किंवा रिकाम्या जागांमध्ये येऊ शकतात, कारणे द्यामधील यापैकी काही मुद्दे येऊ शकतात किंवा काही 3 मार्कांना वगैरे येऊ शकतात. त्यामुळे हे घटक जे आहेत ते आपण समजून घेतले पाहिजेत. आणि एवढाच अभ्यास केला याच्यावरच अवलंबून राहिला असं नाही, इतरही आपण अभ्यास केला पाहिजे मित्रांनो. कारण संपूर्ण वर्षभरामध्ये आपण अभ्यास केला आहे, त्याची एक रिव्हिजन म्हणून काही घटक आपण घेण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. धन्यवाद. पण जाता जाता एक गोष्ट सांगतो, बरीच मुलं जी आहेत त्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केला. चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. ठीक आहे. आणि या व्हिडिओला जर तुम्ही अजूनपर्यंत लाईक नसेल केलं तर मित्रांनो प्लीज आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जेणेकरून आमचा कॉन्फिडन्स थोडासा वाढेल. बाय मित्रांनो, धन्यवाद.